Hello students, in this lecture we are going to discuss about the actual formation of gastrula from blastocyst. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की हे सर्वांसाठी अगोदर एक पूर्वतयारी करून घेतली आपण, ज्या काही वेगवेगळ्या स्टेजेस होत्या. मोरुला होता, ब्लास्टोसिस्ट होता, इम्प्लांटेशन झालं. आता ब्लास्टोसिस्टपासून ब्लास्टुलापासून 3 ज्या जर्म लेयर तयार होणार आहेत, म्हणजेच गॅस्ट्रुलेशन कसे फॉर्म होतात याच्यावरती फोकस करूयात. सो आपण गॅस्ट्रुलेशन प्रोसेस काय सांगितली, फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला, दॅट मीन्स फ्रॉम ब्लास्टुला इट गेट चेंज इनटू गॅस्ट्रुला. म्हणजे जर आपल्याला 3 जर्म लेअरपर्यंत जायचं असेल तर सुरुवात कुणापासून करावी लागेल, ब्लास्टुलापासून. चला आपण ह्या ब्लास्टुलाला कन्सिडर करूयात. सो आपण पहिल्यांदा इथे एक ब्लास्टोसिस्ट दाखवायचा प्रयत्न करूयात. आपल्याला माहिती आहे की हा जो स्ट्रक्चर असतो ब्लास्टोसिस्टचा, मोरुलापेक्षा साईजमध्ये काय झाला आहे, इन्क्रीज झाला आहे. आता त्यांच्या ज्या पेरिफेरल सेल्स आहेत त्या पेरिफेरल सेल्स दाखवूयात आपण. सो हिअर दिस पेरिफेरल सेल्स, आणि त्यांचं नावही आपल्याला माहिती आहे, त्यांना म्हणणार आहोत आपण ट्रोफोब्लास्ट सेल्स. ठीक आहे, इथे ह्या सेलला नाव देऊयात ट्रोफोब्लास्ट सेल्स. ट्रोफो दॅट मीन्स टू नरिश, ॲब्झॉर्प्शन, न्यूट्रिएंट्स जे काय आहे ते ॲब्झॉर्ब करण्याच्या कामासाठी हेल्प करतात, त्याच्यावरून त्याचं नाव पडलं ट्रोफोब्लास्ट सेल. इनर साईडला आपल्याला एम्ब्रियोनल नॉब दिसला होता, किंवा त्याला नाव दिलं होतं आपण एम्ब्रियोनल ब्लास्ट. बघा आता इथून पुढे ह्या प्रत्येक स्टेजला आपलं फार लक्ष असलं पाहिजे. एम्ब्रियो ब्लास्ट ही कॅव्हिटी होती, कॅव्हिटीला परत एकदा लेबल करूयात आपण. हिचं नाव होतं ब्लास्टोसिल. इथे वरती काही ट्रोफोब्लास्ट जेव्हा आपण इम्प्लांटेशनच्या त्या ड्युरेशनमध्ये पाहिलं होतं तेव्हा. सो ह्या ज्या ट्रोफोब्लास्ट असतात ह्या पुढे काय करतात रे, असं फिंगर लाईक स्ट्रक्चर दाखवतात, राईट. आणि ह्या फिंगर लाईक स्ट्रक्चरला इथे नाव देते, दे आर कॉरिओनिक विलाय. दिस कॉरिओनिक विलाय फर्दर गोइंग टू फॉर्म इनटू द प्लासेंटा. आणि आपल्याला माहिती आहे त्या फिटसची जी डेव्हलपमेंट असते ते डेव्हलपमेंट कुठे होते, प्लासेंटामध्ये होते. आणि म्हणजेच ह्या कॉरिओनिक विलाय पुढे जाऊन प्लासेंटामध्ये डेव्हलप होतील. आणि हे सर्व होत असताना ह्या सुद्धा काय करत असतात, सर्टन काही सिक्रिशन चाललेलं असतं. HCG हार्मोन लक्षात असेल, ह्युमन कॉरिओनिक HCG गॅस्ट्रिक हार्मोन असतो तो. सो त्या हार्मोनमुळे, जो HCG हार्मोन आहे, ह्या हार्मोनमुळे हे युरिनमध्ये पास होतात, किंवा मॅटर्नल ब्लड असेल किंवा मॅटर्नल युरिन असेल तर हे प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी इथून आपल्याला समजतं. म्हणजे ती लिंक इथे आपण लक्षात ठेवली. पुढे जेव्हा प्लासेंटा फॉर्मेशन येईल तेव्हा आपण याच्याबद्दल अगदी डिटेलमध्ये बोलूयात, कशी सिक्रेटरी फेज असेल, कसे HCG हार्मोन सिक्रेट करतात, जाऊयात. आता सध्या आपल्याला ह्या ब्लास्टोसिस्टपासून कुठे जायचं आहे, गॅस्ट्रुला फॉर्मेशनकडे जायचं आहे. बेसिक प्रिपरेशन करून घेतली आपण. ह्या बाहेरच्या ज्या सेल्स आहेत त्या आहेत ट्रोफोब्लास्ट सेल, आतमधल्या ह्या ज्या सेल्स आहेत त्या झाल्या एम्ब्रियोब्लास्ट, मधली कॅव्हिटी जी आहे ती असते ब्लास्टोसेल. म्हणजेच जर आपल्याला एंडोमेट्रियमची वॉल दाखवायची असेल तर ही एंडोमेट्रियमची वॉल अशा पद्धतीने असते. कायम लक्षात ठेवा, हा ब्लास्टोसिस्ट कोणत्या बाजूने इम्प्लांट व्हायला जातो, त्याचा जो एम्ब्रियोनल पोल असतो त्याच बाजूने. म्हणजे जिथे एम्ब्रियोब्लास्ट प्रेझेंट आहे ह्या पोलला नाव दिलं होतं एम्ब्रियोनल पोल. अपोजिट टू दिस एम्ब्रियोनल पोल हा होता ॲब एम्ब्रियोनल पोल. एम्ब्रियो फॉर्म करणाऱ्या सेल्स कुठे प्रेझेंट आहेत तर त्या एम्ब्रियोब्लास्टमध्ये आहेत. मग ह्या जिथे प्रेझेंट आहेत त्या पोलनुसार ते ही जी काही एंडोमेट्रियमची वॉल असते त्याला जाऊन ते काय होतात, अटॅच्ड होतात. आणि हे संपूर्ण आपण असं पाहिलं इम्प्लांटेशनमध्ये. आता पुढे चाललो आपण. जेव्हा यांच्यापासून आपल्याला पुढे गॅस्ट्रुला फॉर्म करायचं आहे, आता याच्यामध्ये 2 मेजर चेंजेस होतात. फर्स्ट चेंज असा आहे, मी चेंज इथे लिहिते, ॲक्च्युली हा ए पार्ट आहे, चेंज इथे मेन्शन करूया. फर्स्ट आता इथे ह्या सेल्स दाखवल्या होत्या, तुम्हाला आठवत असेल तर आपण त्यांना नाव दिलं होतं रॉबर सेल्स, राईट.
cells or trophoblast cell which are in contact with the embryonal knob or we can say embryoblast. सो एम्ब्रियोब्लास्टच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या ज्या काही ट्रोफोब्लास्ट सेल आहेत त्या असतात रॉबर सेल्स. सो द फर्स्ट चेंज ड्युरिंग गॅस्ट्रुलेशन इज रॉबर सेल्स दे स्टार्ट टू डिजनरेट. काय झाले ते डिजनरेट व्हायला स्टार्ट होतात. म्हणजे नेक्स्ट फेजमध्ये आपण याला कसं दाखवूया तर नेक्स्ट फेजमध्ये हे स्ट्रक्चर काहीसं असं दिसेल. आता हे पुढे कोरियॉनिक विलाय प्रेझेंट आहेत. आपण पहिल्यांदा काय करूया त्यांच्या ट्रोफोब्लास्ट ज्या सेल्स आहेत ह्यांना पहिल्यांदा दाखवून देऊयात. दीज आर द ट्रोफोब्लास्ट सेल्स. ह्या सर्व काय आहेत ट्रोफोब्लास्ट सेल. नाव का पडलं माहिती आपल्याला ह्या नरिशमेंट करतात कुणाचं ज्या एम्ब्रियोब्लास्ट आहेत त्यांचं. कसं न्यूट्रिशन काय करतात ॲब्झॉर्ब करतात. न्यूट्रिशन कोण प्रोव्हाइड करतं एंडोमेट्रियमच्या वॉल ह्या ग्लँड्युलर असतात वॅस्क्युलर असतात ते काय करतात ते जे काही ग्लायकोजन रिच न्यूट्रिएंट्स सिक्रेट करतात ज्याला युटराईन मिल्क असंही म्हटलं जातं ते ॲब्झॉर्ब करायचं काम ह्या सर्व ट्रोफोब्लास्ट करत असतात. इंटरनली आपल्या ह्या ज्या काही सेल्स आहेत ह्यांना मी असंच मेन्शन ठेवले किंवा आपण त्याला एक थोडं स्टँड बायवरती ठेवूयात. आता इथला आपण काही पार्ट हा असा दाखवला होता. बरं ठीक आहे चला 1 2 ह्या अशा काही आपण सेल्स इथे दाखवूयात. ह्या काय होत्या आपल्या ठीक आहे ह्या होत्या आपल्या एम्ब्रियोब्लास्ट. आता ह्या ज्या ग्रीन कलरमध्ये दिसत आहेत यांना काय म्हणायचं ह्या आहेत रॉबर्स सेल. आपण असं सांगितलं की ह्या ज्या काही रॉबर सेल्स आहेत ज्या ह्या एम्ब्रियोब्लास्ट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ड्युरिंग गॅस्ट्रुलेशन द फर्स्ट चेंज अकर्स दॅट रॉबर सेल्स स्टार्ट टू डिजनरेट. हळूहळू काय होत चाललेत हा जो पार्ट असतो हा सर्व काय व्हायला चाललाय हा डिजनरेट व्हायला चाललाय. म्हणजेच हा पार्ट काय होतो आता जिथे कुठे आपल्याला दिसतील ते मी थोडेसे त्याला केलं आहे म्हणजे मेसअप केलं आहे तिथून आपल्याला कळेल की तो पार्ट काय झाला आहे डिजनरेट. अँड सेकंड चेंज काय होतं द सेकंड चेंज इज दिस एम्ब्रियोब्लास्ट दे स्टार्ट टू बिकम फ्लॅटन अँड स्टार्ट टू फॉर्म डिस्क लाईक स्ट्रक्चर अँड दॅट इज नोन ॲज एम्ब्रियोनल डिस्क. मग कसे फॉर्म होतील पुढच्या याच्यामध्ये पाहूयात. जर सपोज हा ए असेल दिस इज बी स्ट्रक्चर देन थर्ड स्ट्रक्चरला जाऊयात. आता ह्या ज्या मधल्या एम्ब्रियोनल सेल आहेत त्याला आपण येलो कलर वापरतोय सो तुम्हाला डिस्टिंग्विश करता येतील. सो दिस एम्ब्रियोनल सेल्स आता मात्र काय झाल्यात ह्या स्पेसिफिकली एक लेअर फॉर्ममध्ये अरेंज होतात आणि एम्ब्रियोनल सेल्स ज्या लेअर फॉर्ममध्ये अरेंज झाल्यात अशा विशिष्ट प्रकारची अरेंजमेंट त्याला म्हणणार आहोत एम्ब्रियोनल डिस्क. आहे पार्ट तो तसाच फक्त एम्ब्रियोब्लास्टमध्ये इरेग्युलरली कसेही अरेंज होते पाहते. आता मात्र सिस्टमॅटिक वेमध्ये एका लेअरमध्ये अरेंज झाले. ही काय आहे आपली ब्लास्टोसिस्ट आहे तशी ॲज इट इज कारण अजून काही जर्म लेअर फॉर्म झाले नाहीत. ओके देन ह्या ज्या बाकीच्या सेल्स होत्या म्हणजे ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या रॉबर सेल्स त्या काय झाल्या पूर्णपणे डिसॅपियर झाल्या किंवा डिजनरेट झाल्या. द रिमेनिंग ट्रोफोब्लास्ट सेल्स वी आर शोईंग इन द डायग्राम. ज्या बाकीच्या ट्रोफोब्लास्ट सेल आहेत त्या मात्र काय केल्यात आपण इथे डायग्राममध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आता ह्यामध्ये ज्या येलो कलरच्या स्पेसिफिकली अरेंज झालेल्या सेल आहेत ह्यांना म्हणूयात एम्ब्रियोनल knob or it is also known as embryonal disc. हे आलेत कुठून एम्ब्रियोब्लास्ट पासून आहे तेच आहेत. ओके सो हे दोन्ही पण चेंज दाखवले. इथे आपण ह्या डायग्रामला कन्सिडर करूयात. इट इज सी. काय झालंय एम्ब्रियोब्लास्ट ॲज युजल endometrium wall, chorionic villi, these are the trophoblast cell, embryoblast. Some trophoblasts are in contact with the embryoblast known as robber cells. अच्छा आपण मेन्शन नाही केलं. these are the robber cells.
रॉबर सेल. सो गॅस्ट्रुलेशन होत असताना दोन मेजर चेंज होतात. पहिल्यांदा ह्या रॉबर सेल्स ह्या डिसॅपियर व्हायला लागल्या. मी इथे ह्या डिसॅपियर झालेल्या दाखवल्या, पहिला चेंज. दुसरा चेंज, ह्या ज्या एम्ब्रिओब्लास्ट सेल आहेत ह्या लेअर फॉर्ममध्ये अरेंज झाल्या. दॅट मीन्स दे स्टार्ट टू फॉर्म फ्लॅटन फॉर्ममध्ये फॉर्म होतात आणि त्या लेअरला म्हटलं जातं एम्ब्रिओनल नॉब किंवा एम्ब्रिओनल डिस्क. हे दोन्ही पण फॉर्म झाले. आता पुढे, दिस स्ट्रक्चर अंडरगोज द ट्रान्सवर्स डिव्हिजन. इट अंडरगोज द ट्रान्सवर्स division and form the two distinct layer. आता मी पहिल्यांदा तुम्हाला ट्रान्सवर्स डिव्हिजन आणि लॉन्जिट्युडनल डिव्हिजन ह्याच्याबद्दल सांगते. सपोज ही एक सेल आहे. ही सेल जर अशी कट झाली आणि मग ह्याच्यानुसार इथे वरती आणि इथे खाली अशा पद्धतीने जर सेल तयार झाल्या, इट इज ट्रान्सवर्स डिव्हिजन. आणि जर ही सेम सेल आहे आणि जर ती अशा पद्धतीने कट झाली आणि मग त्यांच्यापासून ह्या जर अशा सेल तयार झाल्या तर त्यांना म्हटलं जातं लॉन्जिट्युडनल डिव्हिजन. बरं, सो आता इथे आपल्याला कोणतं डिव्हिजन मिळालं आहे? इथे आपल्याला मिळालं आहे ट्रान्सवर्स डिव्हिजन. ट्रान्सवर्स डिव्हिजन होऊन ह्यांच्या दोन लेयर, दोन डिस्टिंक्ट लेयर तयार झालेले दिसतात. आणि इथून पुढचा पार्ट फार महत्त्वाचा आहे. पुढच्या स्टेजमध्ये काय झालं, आता आपण आपली ॲज युज्युअल ही जी काही पार्ट होता सेलचा पार्ट तो दाखवला. सो दिस इज स्ट्रक्चरल पार्ट. हा पार्ट आपल्याला इथे नको आहे. आता नेक्स्ट फेजमध्ये काय होतात, हा जो पार्ट आहे हा निघून गेलेला. दिस एम्ब्रिओनल डिस्क दे ॲपियर और दे ऑक्युपाय द रॉबर्स सेल्स प्लेस. म्हणजे एकदा इथून हे रॉबर्स सेलची जी लेअर होती ती निघून गेल्यानंतर ह्या ज्या सेल होत्या ह्या डिस्क फॉर्ममध्ये आल्या आणि त्या कुठे जाऊन पोचल्या माहिती आहे? त्या ह्या जागेवरती आल्या. म्हणजे मी आता दाखवताना डिरेक्टली त्या इथे दाखवते वरती थोड्या. त्यांनी कुणाची जागा घेतली? त्यांनी इथे ज्या रॉबर सेल्स होत्या त्यांची जागा घेतली. रिमेनिंग ॲज युज्युअल आपण इथे काय दाखवूयात, बाकीच्या लेअरमध्ये इथे असणारे ट्रोफोब्लास्ट. फक्त कोणत्या ट्रोफोब्लास्ट निघून गेल्या? ज्या रॉबर सेल्स होत्या त्या. बघा चेंजेस कसे होणार आहेत. ठीक आहे, ठीक आहे. ह्यांना सुद्धा न्यूक्लियस आहेत, सेल आहेत म्हटल्यावरती. आता ह्या ज्या सेल्स आहेत ह्या दोन डिव्हिजन फॉर्म करतात. आता इथे ज्या दोन लेअर होत्या आपण फक्त एक लेअर घेऊयात म्हणजे आपलं कन्फ्युजन कमी करूयात. हे ट्रान्सवर्सली डिवाइड होतात आणि ट्रान्सवर्सली डिवाइड होऊन, सपोज ही सी झाली ना, डी, ट्रान्सवर्सली डिवाइड होऊन ह्या कशा दिसत आहेत पहा. हा वरती एक लेअर तयार झाला आणि जस्ट त्याच्या खाली अजून एक लेअर तयार झाला. ठीक आहे, हे समजतंय? हा बाकीचा पार्ट आहे तसंच आहे. आपण फक्त फोकस करतोय ह्या एम्ब्रिओब्लास्टकडे कारण आपल्याला याच्यापासूनच पुढे दोन लेअर मिळणार आणि त्यांच्यापासून जर्म लेअर फॉर्म होत चालल्यात. ही एम्ब्रिओनल डिस्क होती. एम्ब्रिओनल डिस्क अंडरगोज द ट्रान्सवर्स डिव्हिजन. आता हे ॲक्च्युली ट्रान्सवर्स डिव्हिजन इथे दाखवायचं आहे. टू डिस्टिंक्ट लेअर फॉर्म होतात. दॅट मीन्स दोन वेगवेगळ्या सेल फॉर्म होतात. फर्स्ट सेल, ह्या ज्या सेल्स आहेत दे आर टॉल अँड कॉलमनर. कशा आहेत त्या? टॉल आहेत आणि कॉलम सारख्या आहेत. आणि ह्यांचं नाव आहे, त्यांना म्हटलं जातं दीज आर इपीब्लास्ट सेल. इपीब्लास्ट सेल. माझं लक्ष यांच्याकडे असलं पाहिजे, फार महत्त्वाच्या सेल आहेत. दुसऱ्या, ह्या ज्या काही छोट्या सेल्स आहेत ह्या साईजमध्येही छोट्या आहेत अँड दे आर स्मॉल क्युबॉइडल सेल्स. These small cuboidal cells called as hypoblast. आता का सांगितलं मी इपीब्लास्टवरती जास्त फोकस द्यायचा आहे? दिस इपीब्लास्ट सेल म्हणजे वरच्या ज्या टॉल दिसल्या होत्या त्या, दिस सेल फर्दर गिव्ह राईज टू दी डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. त्या सेलपासून पुढे एम्ब्रिओ डेव्हलपमेंट करताना दिसणार आहे. Where hypoblast cell do not participate into the embryo formation. आता मी इपीब्लास्ट सेल बद्दल बोलते.
नाव दिस इपीब्लास्ट सेल मी इथे मेन्शन करते, इपीब्लास्ट सेल म्हणजे कुणाच्या, ह्या वरच्या, आणि त्याच्या खाली परत हा पुढचा लेयर आहेच आहे, तो लेयर इथे पण असणार आहे, परत तो सुद्धा डिवाइड होणार आहे. सो खूप साऱ्या मल्टिपल सेल्स होत जातं आणि ते स्ट्रक्चर थोडंसं कॉम्प्लेक्स होतं. आपण त्याला थोडंसं सिम्पल फॉर्ममध्ये ठेवूयात. ह्या एम्ब्रिओब्लास्ट होत्या, अरेंज झाल्या लेअरमध्ये, नाव आलं एम्ब्रिओनल नॉब किंवा एम्ब्रिओनल डिस्क. सो त्यांनी काय केलं, जी रॉबर सेल्सची जागा होती ती रिकामी झाली होती, तिथे आले. तिथे आल्यानंतर त्यांचं ट्रान्सवर्स डिव्हिजन स्टार्ट झालं. 2 डिस्टिंक्ट लेअर, 2 सेपरेट दिसून येणारे लेअर दिसले. पहिल्या लेअरमधल्या सेल्स ह्या टॉल होत्या, कॉलमसारख्या होत्या, वरती होत्या. इपी दॅट मीन्स अबा, हायपो बिलो, त्याच्यानुसार नाव पडलं इपीब्लास्ट, hypoblast. Now this epiblast cell they start to divide. आता ह्या ज्या सेल्स आहेत ह्या काय काय करतात पहा. दे, किंवा आपण असं म्हणूयात की ह्या ज्या डिस्कच्या सेल होत्या त्या डिस्क सेल, दे स्टार्ट टू डिवाइड, डिटॅच. आफ्टर दॅट दे स्टार्ट टू फॉर्म लेयर. दॅट मीन्स lamination of epiblast takes place. Further they again divide and form complete circular cell. Complete circular cells. And these cells further going to give rise to the फर्स्ट जर्म सेल विच इज एंडोडर्म. आता ही एंडोडर्म कशी फॉर्म होते आपण याच्याकडे लक्ष देऊया. डी झाली सपोज, हिला आपण ई नाव दिलं. आपण ह्या वरच्या सेलबद्दल बोलतोय. आता ह्या सेल काय झाल्या, परत डिवाइड व्हायला स्टार्ट झाल्या. मग आता आपण इथे असं करूयात, हा जो पार्ट आहे तो हा ॲज इट इज आपण हे स्ट्रक्चर इथे असंच दाखवलं. वरती ह्या ज्या काही सेल्स होत्या ह्या होत्या एम्ब्रिओनल डिस्क. एम्ब्रिओनल डिस्कच्या नंतर खाली ह्या ज्या दिसल्या होत्या आपल्याला ह्या होत्या हायपोब्लास्ट, करेक्ट. आता ह्या वरच्या ज्या काही एम्ब्रिओनल सेल्स होत्या ह्या काय झाल्या होत्या, ह्या फर्दर परत डिवाइड झाल्या. म्हणजे आता ह्या हायपोब्लास्ट नाही दाखवूयात आपण, ह्या वरच्या इपीब्लास्ट आहेत त्याच इपीब्लास्ट सेल डिस्क ज्या होत्या त्या. हे समजतंय. किंवा तुम्हाला अजून गोंधळ होऊ नये म्हणून आपण काय करूयात, हा जो खालचा इपीब्लास्ट पार्ट आहे ना त्याला मी थोडासा वेगळा कलर देते पहा. हे 2 लेअर तर तयार झाले. आता आपला इंटरेस्ट कुठे आहे, फक्त इपीब्लास्ट सेलकडे. ह्या इपीब्लास्ट सेल परत एम्ब्रिओनल डिस्क होती ना इपीब्लास्ट सेल, डिवाइड झाल्या. डिवाइड होऊन परत त्यांचे लेअर फॉर्म होतात आणि ते डिटॅच होतात. डिटॅच, सेपरेट आउट होणे, अटॅच होणे. सो इपीब्लास्ट सेल म्हणजे एम्ब्रिओनल डिस्कच्या सेल डिवाइड झाल्या, डिटॅच झाल्या म्हणजे त्यांनी 2 लेअर तयार केले. हा हायपोब्लास्ट इथे आहेच आहे, त्याला नाही दाखवले आपण. लेअर याच्यामुळे झालं काय, डिलॅमिनेशन ऑफ इपीब्लास्ट. म्हणजे ह्या इपीब्लास्टचं परत एकदा पुढचं ट्रान्सवर्स डिव्हिजन झालं आणि परत अजून एक खाली लेअर फॉर्म झाली. कळालं मी ह्याला का एवढं कॉम्प्लेक्स म्हटलं ते. आणि ही फार क्विक प्रोसेस होते, त्याच्यामुळे प्रत्येक स्टेजेस तेवढे अंडरस्टँड करून घेणं थोडंसं डिफिकल्ट जातं. त्याच्यामुळे आपल्याला इथे लक्ष द्यायचं आहे. मी परत रिकॅपमध्ये संपूर्ण पार्ट घेणार आहे. सो दिस एम्ब्रिओनल डिस्क दे फर्दर डिवाइड, डिटॅच, फॉर्म लेअर. दॅट मीन्स डिलॅमिनेशन ऑफ इपीब्लास्ट टेक्स प्लेस. फर्दर अगेन दिस सेल म्हणजे हे काय झाले, यांच्यापासून सेपरेट झाले. ह्या एम्ब्रिओनल डिस्क किंवा इपीब्लास्ट डिवाइड झाल्या आणि ह्या सेल परत डिवाइड झाल्या अँड दे स्टार्ट टू फॉर्म सर्क्युलर, कंप्लीट सर्कल. हे अशा पद्धतीने डेव्हलप करायला सुरुवात केली त्यांनी. ह्या अशा एवढ्या मल्टिपल सेल्स फॉर्म होताना आपल्याला दिसून येतात. आता तुम्ही मला ट्रोफोब्लास्ट सेलचं काय झालं, ट्रोफोब्लास्ट आहेत ना इथे आहेतच. हे कुठे जाणार, हे आहेत बिचारे बाजूला बाहेर. ठीक आहे, ह्या ट्रोफोब्लास्ट तर आहेतच आहे. मग आता हा जो आहे लेअर याला नाव दिलं जातं, इट इज एंडोडर्म. दॅट मीन्स द फर्स्ट जर्म लेअर इज टू बी फॉर्म्ड. एंडोडर्म.
मी एंडोडमला परत एकदा ब्रॅकेट करते. लक्षात राहिला म्हणजे कोणते कोणते याला आपल्याला तीन लेअर फॉर्म करायचे आहेत ना, 3 जर्म लेअर. एंडोडम फॉर्म झाला. आता पुढे जाणार आपण. आता इथे जर आपण एक गोष्ट पाहिली तर इथे एक 2 गोष्टी दिसतात आपल्याला. ह्या ज्या आहेत याला आपण थोड्या वेळासाठी म्हणूयात इट इज अप्पर एंडोडम. अप्पर एंडोडम. That means the cells are in contact with the embryonal disc and therefore they are known as primitive gut. Primitive gut. ॲक्च्युली इथे एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं, त्याला म्हटलं जातं प्रिमिटिव्ह ट्यूब. ती पुढे जाऊन डेव्हलप होते प्रिमिटिव्ह गट. आणि अजून जसजशी ही डेव्हलपमेंट होईल तसतसं त्या फीचर्समध्ये किंवा त्या एम्ब्रिओमध्ये दिस प्रिमिटिव्ह गट फर्दर गिव्ह राईज टू द एलिमेंटरी कॅनाल. एलिमेंटरी कॅनाल कोणता पार्ट? हा पार्ट. आता खालच्या पार्टकडे येऊयात. दिस सेकंड पार्ट. These cells are in contact with the trophoblast, so further they are going to form yolk sac. आणि आपल्याला yolk sac माहिती आहे. Yolk that means the nutrient material which is essential for the further development. But in case of human or आता इथे आपण कन्सिडर करूयात female, yolk amount is very less. that means microlacithal टाईपचा एक पाहिला होता. सो रिझन काय आहे की यॉक सॅक ही फार कमी असते किंवा यॉक मटेरियल जे आहे ते फार कमी असतं, कारण ह्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट यॉकवरून नसून होऊन हा जो यॉक पार्ट सांगितला आहे त्याच्यावरती नाही होत, तो कुणावरती होते? आपण इथे सांगितलं होतं पहा, ह्या ज्या कोरियॉनिक विलाय आहेत ना त्या मॅटर्नल ब्लडपर्यंत पोचल्या आहेत. सो मदरच्या ब्लड थ्रू त्यांना इझिली न्यूट्रिएंट्स मिळतं, त्याच्यामुळे इथे मिळणारे यॉक सॅक. चला परत पहिल्यापासून, कारण आपला एंडोडम झाला आहे, आपल्याला पुढे मेझोडम आणि एक्टोडम पाहायचा आहे. ह्या होत्या आपल्या ब्लास्टोसिस्ट. आपल्याला इथे जास्त फोकस करायचा आहे एम्ब्रिओब्लास्ट. ॲक्च्युअल 2 चेंज सांगितलेत. एक म्हणजे रॉबर सेल्स हळूहळू निघून जायला स्टार्ट झाली, इथे निघून गेली पाहती संपूर्ण. त्यांच्या जागेवरती एम्ब्रिओनल डिस्क फॉर्म झाली. ही एम्ब्रिओनल नॉब किंवा डिस्क का फॉर्म झाली? कारण ते विशिष्ट पद्धतीने लेअर फॉर्ममध्ये आले, त्यांचं नाव बदललं फक्त एवढंच. आता ह्यांनी काय केलं, ह्या रॉबर सेल्सच्या जागेवरती आले पहा, इथे आले, खाली होते ना इथे, ते वरती शिफ्ट झाले. ट्रान्सवर्स डिव्हिजन फॉर्म झाला आणि 2 लेअर तयार केले. पहिला जो लेअर होता तो त्या सेल्स अशा मोठ्या टॉल दिसल्या, कॉलमसारख्या दिसल्या, त्यांना नाव दिलं इपिब्लास्ट सेल. दुसऱ्या क्युबॉइडल होत्या, शॉर्ट होत्या, त्यांना नाव दिलं हायपोब्लास्ट सेल. आता आपण फक्त इपिब्लास्टबद्दल बोलतोय. ह्या इपिब्लास्ट सेल पुढे जाऊन परत डिवाइड होतात, देन डिटॅच होतात, लेअर फॉर्म करतात. ते लेअर परत पुढे जाऊन, म्हणजे त्यांनी काय केलं, ह्यांच्यापासून ह्या दुसऱ्या छोट्या सेल, मी येलो कलर तसाच परसिस्ट केला आहे, तसाच कंटिन्यू ठेवला आहे पहा. ह्या सेलचं परत डिवायडेशन होऊन ते त्यांच्यापासून डिटॅच होऊन तिथे एक वर्ड वापरला गेला आहे, डिलॅमिनेशन ऑफ इपिब्लास्ट सेल. आणि ह्या इथे एकदा अशा फॉर्म झाल्यानंतर, ह्या वेगळ्या आहेत हा, वेगळ्या फॉर्म झाल्यानंतर त्या परत डिवाइड झाल्या आणि त्यांनी अशी सर्क्युलर सेलची ग्रोथ दाखवली. आणि अशा पद्धतीने हा फॉर्म झालेला जो लेअर आहे, दॅट फर्स्ट जर्म लेअर इज टू बी फॉर्म कॉल्ड ॲज एक्टोडम. आता याचा एक वरचा भाग आला एक्टोडमचा, एक खालचा भाग आला, हा फक्त आतमधला सर्कल. सो दिस सेल्स, आता इथे आपण म्हणूयात अप्पर एंडोडम, दे आर इन कॉन्टॅक्ट विथ द एम्ब्रिओनल डिस्क. ह्या एम्ब्रिओनल डिस्क आहेत, ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. इथे एक ट्यूब फॉर्म होते, त्याला म्हटलं जातं प्रिमिटिव्ह गट. गट ऐकला असेल तुम्ही, पहा आपण कॉक्रोच लेसन लास्ट इयर फार त्यांचे 4 गट, मिड गट, हाइंड गट रिजन आला होता. सो इथे ह्युमनमध्ये प्रिमिटिव्ह गट फॉर्म होतो आणि ह्या प्रिमिटिव्ह गटपासून पुढे जाऊन त्या फिटसची एलिमेंटरी कॅनाल फॉर्म करणारी, म्हणजे हळूहळू तुम्हाला हे लक्षात येईल की ह्या वेगवेगळ्या जर्म लेअरपासून कोण कोण ओरिजिन होताना दिसून येते. आता इथे हा खालचा जो पार्ट आहे, म्हणजे दिस सेल्स ऑफ इपिब्लास्ट किंवा याला म्हणूयात आपण लोअर एंडोडम, हा वरती आहे म्हणून कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होता, एम्ब्रिओनल डिस्कच्या कॉन्टॅक्टमध्ये. हा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ट्रोफोब्लास्ट सेलच्या. मग हे फर्दर काय फॉर्म करणार आहेत, यॉक सॅक.
आणि ह्या यॉर्क सॅकमध्ये न्यूट्रिएंट मटेरियल स्टोअर असतं. ह्युमनच्या केसमध्ये हे फार कमी असतं. सो आपल्याला इथपर्यंत कळाला फर्स्ट एंडोडर्म कळाला. आता पुढे जाऊयात नेक्स्ट फेजमध्ये. ई आला, हा आला एफ. फर्दर आता मी फक्त ह्या इपिब्लास्ट सेलला कन्सिडर करते. इपिब्लास्ट वरच्या ज्या सेल्स आहेत त्या एम्ब्रियोनल डिस्कमधल्या, त्याच्यामधल्या सुद्धा वरच्या ज्या टॉल आणि कॉलमनार होत्या त्या. सपोज दिस इपिब्लास्ट सेल, दीज आर टॉल अँड कॉलमनार, इथे दाखवले आपण. आता ह्यांचे दोन एंड दाखवले जातात. हा जो स्टार्टिंगचा एंड आहे याला म्हटलं जातं सेफॅलिक एंड, and this end is known as caudal end. आता कॉडल फिन गेलाय आपल्याला, म्हणजेच जे फिश असतात त्यांचा मागचा टेल जवळचा जो फिन असतो त्याला म्हटलं जातं कॉडल फिन. म्हणजे आपण असं म्हणूयात की मागचा जो पार्ट आहे एंड त्याला कॉडल एंड नाव दिलंय आणि इथे सेफॅलिक एंड नाव दिलंय. नाव सम सेल्स फ्रॉम कॉडल एंड दे फर्दर स्टार्ट टू प्रॉलिफरेट. बघा हां, हा पुढचा तर येतोच आहे आपल्याला. ह्या ज्या कॉडल एंड आहेत त्याच्या ज्या सेल्स आहेत दे फर्दर स्टार्ट टू प्रॉलिफरेट, म्हणजे वाढतायत. देन फर्दर दे स्टार्ट टू डिवाइड अँड गेट डिटॅच इन द फॉर्म ऑफ, डिटॅच होणे म्हणजे त्या लेअरपासून निघणे आणि बाजूला होणे. डिटॅच इन द फॉर्म ऑफ क्लम्प्स or layer, and such layer is called as mesoderm. मिडलला असतात त्या म्हणून. चला आपला हा नेहमीप्रमाणे हा पार्ट आपण इथे दाखवायला सुरुवात करूयात. ह्या इपिब्लास्ट आहेत एम्ब्रियोनल डिस्कच्या. ह्या इथे ॲज युज्युअल ह्या आहेत आपल्या ट्रोफोब्लास्ट सेल. ह्या कुठे जाणार नाही आहेत सोडून सध्या तरी. दीज आर द ट्रोफोब्लास्ट सेल. देन ह्या इपिब्लास्ट सेल डिवाइड झाल्या होत्या, त्यांचं डिलॅमिनेशन झालं होतं. म्हणजे इथे आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये परत ह्या छोट्या छोट्या सेल्स दिसल्या होत्या पहा, ठीक आहे. आणि ह्या सेल्सपासून इथे आतमध्ये काय तयार केला होता, एक सर्क्युलर असा लेअर फॉर्म केला. आणि ह्या लेअरला काय नाव दिलं होतं आपण, ह्या लेअरला नाव दिलं होतं आपण, हा होता आपला एंडोडर्म. आता हा वरचा जो काही इपिब्लास्ट आहे, एक एंड सेफॅलिक एंड, एक एंड कॉडल एंड. कॉडल एंडच्या ह्या ज्या सेल्स आहेत ह्या फर्दर प्रॉलिफरेट व्हायला सुरुवात झाली. प्रॉलिफरेट होणे म्हणजे पुढे त्यांची ग्रोथ कंटिन्यू होणे. प्रॉलिफरेट झाल्यानंतर पुढे त्या डिवाइड होत आहेत. डिवाइड झाल्यानंतर त्या परत त्यांच्यापासून काय होणार आहे, डिटॅच होणार आहेत. आणि डिटॅच होताना त्या लूजली अरेंज्ड फॉर्ममध्ये दिसतात. म्हणजे कधी कधी काही ठिकाणी असे क्लम्प राहतात किंवा काही वेळेला तिथे ते लेअर फॉर्म करतात. सो इथे हे अशा पद्धतीने, आता आपण हे थोडेसे असे रँडमली दाखवूयात. मी हे लूजली अरेंज फॉर्ममध्ये दाखवलेत. आणि हे जे मध्ये तयार झालेत ह्यांना म्हणणार आहोत आपण मेझोडर्म. काय झालं आहे हा, मेझोडर्म. ई एफ इथे नाव दिलं आपण जी. दॅट मीन्स जी इट इज फॉर्मेशन ऑफ मेझोडर्म. पुढे remaining cells from the caudal end they further start to divide and form one more layer, and that layer is nothing but the ectoderm. कशी असेल चला पाहूयात आपण. ह्या टॉल कॉलमनार सेल्स दाखवल्या, ह्यांना नाव दिलं होतं आपण इपिब्लास्ट. कुणापासून फॉर्म झाल्या तर आपल्या एम्ब्रियोनल डिस्कपासून अशाच फॉर्म झालेल्या आहेत. हे इथे दाखवूयात आपलं त्याचं स्ट्रक्चर, ठीक आहे. ॲज युज्युअल त्यांच्या भोवती असणार आहेत, हे कोण आहेत, ट्रोफोब्लास्ट सेल्स, ठीक आहे. ह्या ट्रोफोब्लास्ट सेल पहिल्या केसमध्ये इथे कोण फॉर्म झाले होते बघा. हे आतमध्ये मी एक सर्क्युलर असं एक लेअर दाखवते. हा आतमध्ये आहे ना, सर्वात आतमध्ये असतो. सो याला नाव दिले आपण, इट इज एंडोडर्म. जस्ट अगोदरच्या फेजमध्ये सांगितलं ह्या सिफॅलिक एंड होत्या, ह्या कॉडल एंड होत्या. कॉडल एंडपासून अजून इथे मध्ये काय झालेत, एक लूजली अरेंज्ड फॉर्ममध्ये. आता इथे मी क्लम्पमध्ये दाखवले, हे लेअर पण फॉर्म होतात. म्हणजे हे कोण आहेत, ह्या मेझोडर्म आहेत. अँड नाव some cells or the remaining cells from this caudal end they start to proliferate and further dividation is goes on. आणि अशा पद्धतीने आता ते अजून एक लेयर फॉर्म करतायत. आणि हा जो काही
लेयर आहे त्याला म्हणणार आहोत आपण इट इज एक्टोडर्म. दॅट मीन्स हिअर H, इट इज द फॉर्मेशन ऑफ एक्टोडर्म. चला आता आपण ह्या प्रत्येकाला काय करूयात, थोडंसं हायलाईट करूयात म्हणजे आपल्याला लक्षात ठेवता येतील की आपले 3 जर्म लेयर इथे फॉर्म झालेले आहेत. बरं, 3 नेमप्लेट तयार केली आपण टेम्पररी, आपण असं म्हणूयात. पहा इथे पहिल्यांदा सांगितली ती होती एंडोडर्म, मेझोडर्म आणि एक्टोडर्म. दॅट मेझोडर्म शुड बी ऑलवेज इन बिटवीन एंडोडर्म अँड एक्टोडर्म. ह्या दोघांच्या मध्ये नेहमी आपल्याला दिसते. ही मात्र लूजली अरेंज्ड फॉर्ममध्ये असते. सो हे झालं आपलं की कशा पद्धतीने ब्लास्टुलापासून गॅस्ट्रुला फॉर्म होत आहे. आता हे होत असताना अजून एक इव्हेंट घडतो इथे, फॉर्मेशन ऑफ ॲम्निओटिक कॅव्हिटी. आपण ह्या ॲम्निओटिक कॅव्हिटीला सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये कन्सिडर करूयात. आता हे 2 पार्ट समजलेत, आपण याला थोडंसं वाईप आउट करूयात म्हणजे आपल्याला स्पेस क्रिएट होईल. ओके, चला आता ह्या पुढच्या केसमध्ये बघा आता काय काय कसं दिसतंय ते स्ट्रक्चर एकदा दाखवूयात आपण. टॉल दाखवूयात ना म्हणजे तुम्हाला लक्षात राहतील त्या. आता याच्यामध्ये आपण सर्व नावं देऊयात जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युअल त्यांचं स्ट्रक्चर कळेल. ट्रोफोब्लास्ट सेल्स हे आहेत, यांना नाव देऊयात एम्ब्रियोनल नॉब और एम्ब्रियोनल डिस्क. ह्या एम्ब्रियोनल डिस्क सुद्धा फर्दर डिवाइड होऊन वरती कोणते दिसल्यात इपिब्लास्ट. आणि हे मधी हे एवढे सगळे लेयर आहेत आणि बिचारे खाली जे असतात ते कोण असतात, तो आपला हायपोब्लास्ट आहे. आणि ह्या हायपोब्लास्ट वरती ह्या वरून सेल डिवाइड येणार आहे तर त्याच्यावरती येऊन बसतात आणि हायपोब्लास्ट हा ॲक्च्युली रिप्लेस होतो. त्याच्यामुळे हायपोब्लास्ट हा आपल्याला तिथे दिसत नाही. बघा हा हायपोब्लास्ट होता, वरती हा डिवाइड होता, डिवाइड होऊन परत 2 डिस्टिंक्ट लेयर फॉर्म केले होते. ते 2 लेयर होऊन परत तो पार्ट निघून गेला म्हणजे इथे मी तो लेयर दाखवला असता. आणि त्या हायपोब्लास्ट लेअरवरती ह्या सेलपासून तयार झालेल्या एंडोडर्मच्या ज्या सेल आहेत त्या येऊन ओव्हरलॅप होतात आणि त्या हायपोब्लास्टला काय करतात, काढून टाकतात तिथून. म्हणजे त्यांची जागा कोण घेतं तर एंडोडर्मच्या सेल घेतात. म्हणजे इथे हायपोब्लास्टचा ॲज इट इज रोल नाही आहे. आता हे झाले आपले इथे, हां हे झाले. त्याच्यानंतर आपण पहिला जो लेयर आहे तो मी इथे फॉर्म झालेला दाखवते, हा आतमधला. आता त्याची साईज थोडी थोडी छोटी होत गेली पण तुम्ही समजून घ्या. बरं, मी याला नाव दिलं इट इज एंडोडर्म. कसा फॉर्म झाला मला कळालं आहे. देन त्याच्यानंतर इथे मिडलला कोण सापडले होते आपल्याला ह्या रिजनपासून, इथे हे आपल्याला असे क्लम्प फॉर्ममध्ये सध्या आपण टेम्पररी दाखवतोय. ह्या कोणत्या होत्या, ह्या होत्या मेझोडर्म. ह्या होत्या मेझोडर्म. आणि देन रिमेनिंग कॉडल सेलपासून अजून एक स्ट्रक्चर तयार झालं होतं, त्याला नाव दिलं होतं आपण इट इज एक्टोडर्म. हा पार्ट जो आहे हा काय होतो, वरती अटॅचमेंटला आहे ना. Ectoderm. That means here formation of 3 germ layer, that means gastrula is get formed and formation of gastrula process is known as gastrulation. आता वरती आपण काय सांगितले होते, हे वरती जे काही रॉबर सेल्स होते हे निघून गेल्या. इथल्या ज्या ट्रोफोब्लास्ट सेल होत्या ह्यांनी काय केलं होतं, हे असे फिंगर लाईक प्रोजेक्शन फॉर्म केले होते. ह्यांना नाव दिलं होतं आपण कोरिओनिक विलाय. आता थोडीशी खिचडी वाटत असेल पण ऐकताना लक्ष दिलं असेल तर तुम्हाला हे इच अँड एव्हरी पार्ट समजतील. ह्या वरच्या फिंगर लाईक स्ट्रक्चर ह्या होत्या कोरिओनिक विलाय. आता काय होतं, देअर इज अ स्पेस इन बिटवीन इपिब्लास्ट सेल अँड ट्रोपोब्लास्ट. आता ट्रोपोब्लास्ट वरचा लेअर तर निघून गेला आहे म्हणजे इथे मधी एक कॅव्हिटी तयार होते आणि ह्या कॅव्हिटीला याला नाव दिलं जातं इट इज ॲम्निओटिक कॅव्हिटी.
कॅव्हिटी कुठे प्रेझेंट आहे काय आली? ह्या ज्या ट्रोफोब्लास्ट सेल असतात त्या आणि इथे एम्ब्रियोनल डिस्क किंवा ह्या ज्या इपिब्लास्ट सेल आहेत त्या, ह्या दोघांच्या मध्ये. आता ज्या रॉबर सेल्स होते ते निघून गेले, सो इथे जागा क्रिएट झाली. ह्या झाल्या ॲम्निऑन सेल. ह्या सेल काय करतात? तिथे स्पेस क्रिएट करतात आणि ही जी कॅव्हिटी असते इज गेट फिल्ड विथ फ्लुइड. दॅट फ्लुइड इज नोन ॲज ॲम्निओटिक फ्लुइड. हे फ्लुइड काय करत असतं? हा जो काही इथे एम्ब्रिओ फॉर्म होणार आहे ह्या एम्ब्रिओचं प्रोटेक्शन ॲम्निओटिक फ्लुइड. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल पहा, जेव्हा ती सॅक रप्चर होते आणि फ्लुइड बाहेर येतं त्यावेळेस ते ॲम्निओटिक फ्लुइड काय होतं? बऱ्याच वेळेला बाहेर रिलीज होतं आणि त्याचबरोबर प्लासेंटासुद्धा बाहेर रिमूव्ह होतो. नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये आपण प्लासेंटाबद्दल बोलणार. सो प्लासेंटा, ॲम्निओटिक कॅव्हिटी, ॲम्निओटिक फ्लुइड कशाने फॉर्म झाले, काय काय थिंग्स असतात, कशा पद्धतीने हेल्प करतात, सो तो पार्ट परत पाहणार. सो इथे एक कॅव्हिटी दिसली. मग आता आपण असं एक काम करूयात, आपण ना इथे दोन अशा पद्धतीने पाहूयात. इथे मी मेन्शन केलं C1 आणि इथे मी मेन्शन केलं C2, कॅव्हिटी 1 आणि कॅव्हिटी 2. मग हा जो पहिला C1 आहे किंवा हा पार्ट जो दिसतोय, कॅव्हिटी नाही म्हणूयात आपण त्याला, पण हा जो पार्ट आहे इथे नाव दिलं होतं यॉर्क सॅक आणि हा जो पार्ट आहे हा म्हणजे झाला होता ॲम्निओटिक कॅव्हिटी. आणि अशा पद्धतीने आपल्याला गॅस्ट्रुलेशन प्रोसेस फॉर्म होताना दिसली. अजून एक तिसरा पार्ट आपला बाकी आहे की ह्या 3 जर्म लेअर काय डेस्टिनी घेऊन येणारे त्या बेबीचं किंवा त्या एम्ब्रिओचं. कारण का तर कोणत्या लेअरपासून कशा पद्धतीने पुढे त्यांचे वेगवेगळे ऑर्गन, स्किन, काय अदर टिश्यूज असतील ह्या कशा फॉर्म होतात. ह्या 3 लेअरपासून बऱ्याच वेळेला याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात की सपोज किडनी ट्युब्यूल इट गेट अरायझेस फ्रॉम, कुठून अराईज झालं, त्यांचं ओरिजिन कुठून आहे, मेझोडर्म आहे, एंडोडर्म आहे, एक्टोडर्म आहे, किंवा स्केलेटन मसल्स असतील त्यांचं ओरिजिन. सो असे क्वेश्चन्स विचारले जातात. सो तो पार्ट आपण गॅस्ट्रुलेशन 3 पार्टमध्ये पाहणार आहोत की ह्या ज्या काही जर्म लेअर आहेत त्यांचं फेट. बिफोर दॅट लेट्स हॅव अ क्विक रिकॅप. आपल्याला काय काय थिंग्स इथे समजत आहेत त्याच्यावरती आपण एकदा फोकस करूयात. सुरुवात करतोय आपण गॅस्ट्रुलेशन नेक्स्ट फेज आहे. झायगोटपासून पहिली स्टेज कोणती होती? फॉर्मेशन ऑफ मोरुला. दुसरी होती फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट. त्याच्यानंतर इम्प्लांटेशन आणि गॅस्ट्रुलेशन ह्या नियर बाय सायमल्टेनियसली रन होतात, पण सिक्वेन्सनुसार आपण सांगूयात की इम्प्लांटेशन झालं. म्हणजे काय झालं? ह्या कोरियनिक विलाय पुढे एक्सटेंड व्हायला लागल्या. त्यांनी एंडोमेट्रियमच्या वॉलला पेनिट्रेट केलं आणि तो पूर्ण ब्लास्टोसिस्ट अशा काही पद्धतीने एंडोमेट्रियमच्या वॉलला अटॅच झाला की एंडोमेट्रियमच्या वॉलने त्याला कव्हर केलं. दॅट मीन्स दिस ब्लास्टोसिस्ट गेट बरीड. तो पूर्णपणे आतमध्ये जाऊन पोचला आणि त्याच्यावरती एक परत कवरिंग आलं एंडोमेट्रियम वॉलचंच. आता गॅस्ट्रुलेशनकडे येऊयात. आपण सांगितलं गॅस्ट्रुलेशन दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम ब्लास्टुला. मग पहिल्यांदा काय करूयात आपण? ब्लास्टुला याला कन्सिडर करूयात म्हणजे ब्लास्टोसिस्ट आपला. ब्लास्टोसिस्टमध्ये आपल्याला काय काय दिसलं होतं? हॉलो फॉर्म दिसला. कॅव्हिटीचं नाव ब्लास्टोसिल. बाहेर ज्या पेरिफेरीला मायक्रोमियर सेल्स होत्या त्यांचं नाव ट्रोफोब्लास्ट. आता मधल्या ज्या काही मॅक्रोमियर सेल्स होत्या त्या काय झाल्या? त्या एका बाजूला शिफ्ट झाल्या. म्हणजेच आतमध्ये काय फॉर्म झाली आहे? कॅव्हिटी. सो कॅव्हिटी फॉर्म झाल्यामुळे ज्या सेल्स होत्या मध्ये मिडलला त्या सर्व एका बाजूला अरेंज झाल्या आणि आता हा जो काही बंच आहे याला म्हणणार आहोत एम्ब्रिओब्लास्ट. ह्या एम्ब्रिओब्लास्टकडे विशेष लक्ष द्यायचं आहे कारण फर्दर जी एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट दिसणार आहे ती सर्व ह्या एम्ब्रिओब्लास्टपासून दिसणार आहे. प्रत्येक डायग्राममध्ये जर पाहिला तर येल्लो कलर तुम्हाला मॅक्सिमम दिसतोय. मी येल्लो कलर ठेवला आहे ह्या एम्ब्रिओब्लास्टसाठी आणि याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की पुढे जाताना एम्ब्रियॉनिक स्टेजेसमध्ये त्यांची डेव्हलपमेंट होत असताना, ऑर्गॅनोजेनेसिस फॉर्म होत असताना ह्या सर्व डेव्हलपमेंट जर कोणत्या पार्टपासून होत असेल तर तो आहे एम्ब्रिओब्लास्ट. सम ट्रोफोब्लास्ट सेल आर इन कॉन्टॅक्ट विथ द एम्ब्रिओब्लास्ट आणि ह्यांना नाव दिलं आपण रॉबर सेल. हे आपलं प्रिव्हियस स्ट्रक्चर होतं जे होतं आपलं ब्लास्टोसिस्ट. आता ब्लास्टोसिस्टपासून आपल्याला इथपर्यंत पोचायचं ना, 1 2 3 जर्म लेअरपर्यंत पोचायचं तेव्हा आपलं गॅस्ट्रुलेशन परफॉर्म होईल. आता फर्स्ट
केसमध्ये काय झालं म्हणजे हे संपूर्ण प्रोसेसमध्ये 2 चेंज आपल्याला आढळून आले. पहिला चेंज, रॉबर सेल्स स्टार्ट टू डिजनरेट. ह्या बाजूला इथे ह्या ज्या रॉबर सेल्स होत्या ह्या हळूहळू डिसॅपियर व्हायला स्टार्ट झाल्या. पहिला चेंज. सेकंड चेंज, these embryoblast cells they start to become flattened and get arranged into the layer form. ह्या कशाही होत्या इरेग्युलर, आता ह्या थोड्याशा फ्लॅट झाल्यात आणि ह्या लेअरमध्ये अरेंज झाल्यात. त्यांना नाव दिलं एम्ब्रियोनल नॉब और इट इज एम्ब्रियोनल डिस्क. आता नेक्स्ट फेजमध्ये काय होतात, हे 2 मेजर चेंजेस आहेत. ही वरती जी रॉबर सेल्सची जागा होती, सो ह्या एम्ब्रियोनल डिस्कच्या सेल ती जागा ऑक्युपाय करतात, तिथे येऊन पोचल्या. हे बाकीचे सर्व तसंच आहे, इथे तसंच आहे, एंडोमेट्रियम वॉल तशीच आहे, इथे वरती हे आपल्याला कोरियोनिक विलाय तशाच दिसणार आहेत, बाकी सर्व स्ट्रक्चर सेम तसंच आहे. ओके ना, आता याच्यामध्ये काय होतं, ह्या ज्या सेल्स आहेत एम्ब्रियोनल डिस्कच्या ह्या अशा होत्या ना, आपण त्याच्यातली एक लेअर घेतली सपोज. These cells undergoes the transverse division and form the 2 distinct layer. ह्यांचेच डिव्हिजन होऊन 2 लेयर तयार झाले. वरच्या लेअरमध्ये असणाऱ्या सेल्स ह्या टॉल आणि कॉलमनार फॉर्ममध्ये होत्या, सो त्यांना नाव दिलं, वरती होत्या नाव दिलं इपिब्लास्ट सेल. आणि खाली ह्या कंपॅरेटिव्हली स्मॉलर साईजच्या दिसल्या, क्यूब सारख्या दिसल्या, क्युबॉइडल सेल्स होत्या, त्यांना नाव दिलं हायपोब्लास्ट सेल. बघा आता इथे ह्या पिंक कलरच्या सेल्स इथून पुढे कुठेही तुम्हाला दिसल्या नाही आहेत, कारण ह्या हायपोब्लास्ट सेलची जी लेअर होती त्याच्यावरतीच दुसऱ्या सेल आल्या. एंडोडर्मच्या सेलने त्यांना पूर्णपणे काय केलं, तिथून काढून टाकलं किंवा त्या सेल रिप्लेस झाल्या. सो ह्या झाल्या इपिब्लास्ट सेल. आपल्याला यांच्यावरती एक लक्ष द्यायचं आहे. आता ह्या ज्या इपिब्लास्ट सेल आहेत ह्या पुढे जाऊन इपिब्लास्ट सेल्स म्हणजे सध्या कोण आहे, त्या एम्ब्रियोनल डिस्कच्या सेल, इट फर्दर स्टार्ट टू डिवाइड व्हायला स्टार्ट झाल्या. फर्दर दे स्टार्ट टू डिटॅच. आता सपोज ही एक सेल आहे, ह्याच्यापासून ही दुसरी एक सेल फॉर्म झाल्यानंतर ती डिटॅच झाली, म्हणजे मला इथे 2 लेअर दिसल्या. हे समजतंय? ओके. सो ह्या 2 लेअर फॉर्म झाल्या, त्याला नाव दिले त्यांनी डिलॅमिनेशन ऑफ इपिब्लास्ट. एकाला एक होत्या, आता त्या 2 झाल्या, म्हणून ते झालं डिलॅमिनेशन. आपण लॅमिनेशन करून घेतो पहा, डिलॅमिनेशन ऑफ इपिब्लास्ट. आणि मग त्या सेल परत एकदा डिवाइड झाल्या. ह्या इपिब्लास्ट ह्या परत डिवाइड झाल्या, सो ह्या फॉर्म झालेल्या सेल ह्या परत डिवाइड झाल्या आणि त्यांनी असं एक सर्क्युलर सेल फॉर्म केल्या. आणि हा जो काही पार्ट आहे याला नाव दिलं आपण एंडोडर्म. काही एंडोडर्मच्या ज्या सेल आहेत त्या वरती दिसल्या, नाव दिलं अप्पर एंडोडर्म. अप्पर एंडोडर्म इथे एक ट्यूब सारखं स्ट्रक्चर फॉर्म करतात, प्रिमिटिव्ह ट्यूब म्हणतात, काही बुकमध्ये तुम्हाला त्यांचा रेफरन्स आढळेल. सो इथे प्रिमिटिव्ह गट फॉर्म करतात किंवा त्यालाच म्हटलं जातं प्रिमिटिव्ह गट. अँड दॅट प्रिमिटिव्ह गट इन फर्दर गिव्ह राईज टू द एलिमेंटरी कॅनल. आपल्याला माहिती ना आपली एलिमेंटरी कॅनल असते तशी त्या बेबीची एलिमेंटरी कॅनल इथून फॉर्म व्हायला सुरुवात होणार आहे. आता जर तुम्ही अजून डिटेल पार्ट जर स्टडी केला असेल तर तुम्हाला प्रिमिटिव्ह स्ट्रिक, प्रिमिटिव्ह नोड असे स्ट्रक्चर दिसतील. म्हणजे हा वरचा जो सरफेस असतो ह्या स्ट्रक्चरचा, तिथून मध्ये एक असं क्लिवेज येतं किंवा मध्ये असा एक कट येतो. असं एक लॉंग हॉरिझॉन्टल जो एक कट आहे त्याला म्हटलं जातं प्रिमिटिव्ह स्ट्रिक. आणि मध्ये एक असा खोलगट खड्डा तयार होतो त्याला म्हटलं जातं प्रिमिटिव्ह नॉड. आणि मग हे जे काही स्ट्रक्चर असतं ज्याच्यामध्ये, म्हणजे सपोज हे एक स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर दाखवताना इथे मध्ये हा झाला एक सेक्शन किंवा मध्ये एक कट आला, ह्या मधल्या कटला म्हटलं जातं प्रिमिटिव्ह स्ट्रिक. आणि इथे खाली थोडासा खोल खड्डा असतो ह्याला म्हटलं जातं प्रिमिटिव्ह नोड. हे डिफाईन करतात की हा जो नोड पार्ट असतो प्रिमिटिव्ह नोड तो त्या बेबीचा हेड फॉर्म करायला जाणार असतो आणि हा खालचा जो पार्ट आहे तो लोअर पोर्शन फॉर्म करायला जाणार असतात. आणि हे वरचे जे लेअर असतात इपिब्लास्ट सेलचे हे डिवाइड होऊन रिडिवाइड होऊन तिथून मधून त्या मधल्या पार्टमधून ते खाली जातात आणि मग इंटरनली ते एंडो मेम्ब्रेन फॉर्म करतात. ज्यांना हा मधला पार्ट कळाला नसेल त्यांनी तो स्किप करून जस्ट हे 3 लेअर कसे आहेत ते पाहिले तरी चालेल. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी प्रिमिटिव्ह स्ट्रिक, प्रिमिटिव्ह नोडबद्दल एकदा रीड करा. तुम्हाला एक व्हिडिओ सेंड करणार आहे मी, ॲनिमेशनच्या फॉर्ममध्ये आहे, खूप सुंदर. कशा पद्धतीने लेअर फॉर्म झाले ते सुद्धा तुम्हाला तिथे अगदी इझिली समजतील. पण सध्या आपल्याला थेरॉटिकली आणि विथ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन समजून घेण्यासाठी यांची मदत लागेल. सो मी प्रिमिटिव्ह स्ट्रिक, प्रिमिटिव्ह नोड यांचा उल्लेख केलेला आहे. सो तुम्हाला हे रीड करताना कुठे ना कुठे फाइंड आउट होतील. बरं, हे फॉर्म झाले. आता पुढे ह्या ज्या काही सेल्स आहेत
ह्यांना आपण काय सांगितलं, ॲलिमेंटरी कॅनल फॉर्म केली. आणि ह्या ज्या सेल्स आहेत एंडोडर्मच्या, दे आर इन कॉन्टॅक्ट विथ द ट्रोफोब्लास्ट सेल, दे स्टार्ट टू फॉर्म द यॉर्क सॅक. आणि यॉर्क सॅकमध्ये न्यूट्रिएंट मटेरियल असतं जे त्या फिटसच्या डेव्हलपमेंटसाठी गरजेचं आहे. पण ह्युमनच्या केसमध्ये मात्र हा जो यॉर्क सॅकचा पार्ट असतो हा खूप छोटा असतो किंवा खूप स्मॉल अमाऊंटमध्ये असतो, कारण बेबीचं जे काही फीडिंग आहे, नरिशमेंट आहे, ते इथून फुलफिल न होता हे वरती आपल्याला ह्या ज्या काही कोरियॉनिक विलाय दिसल्या होत्या म्हणजेच मॅटर्नल ब्लडपासून त्या फिटसची ग्रोथ होताना दिसून येते. नरिशमेंट कम्प्लिटली टोटली डिपेंडेंट अपॉन मदर अशा फॉर्मॅटमध्ये आहे. आता यापुढे परत ह्या ज्या वरच्या इपिब्लास्ट सेल होत्या फार कामाच्या आहेत. इपिब्लास्ट सेल त्यांचे 2 एंड सांगितले. पहिला पुढचा एंड आहे त्याला म्हणूयात आपण सेफॅलिक एंड, मागचा जो एंड आहे त्याला म्हणूयात आपण कॉर्डल एंड. and some cells from this caudal end they start to proliferate, वाढायला सुरुवात केली. they further going to divide आणि डिवाइड झाल्यानंतर आयदर ते क्लम्प फॉर्ममध्ये किंवा एक लेअरच्या फॉर्ममध्ये, पण त्या लेअरमध्ये लूजली पॅक्ड अशा सेल प्रेझेंट असतात आणि एक लेअर तयार करतात. तो लेअर त्याला आपण म्हणणार आहोत इट इज मेझोडर्म. इपिब्लास्ट सेलच्या कॉर्डल एंडच्या प्रेझेंट असणाऱ्या सेलने मेझोडर्म फॉर्म केला आणि रिमेनिंग ज्या सेल्स आहेत इपिब्लास्टच्या कॉर्डल एंडपासूनच्याच त्या परत काय करतात, अजून एक लेअर फॉर्म करतात आणि त्या लेअरला नाव दिलं गेलेलं आहे एक्टोडर्म. बऱ्याच वेळेला हा फार गोंधळ होतो. एंडोडर्म कुठून डेव्हलप झाला, मिझोडर्म कुठून डेव्हलप झाला, एक्टोडर्म कुठून डेव्हलप झाला. जेवढे वेगवेगळे बुक तुम्ही रीड कराल तेवढं त्याच्यामध्ये तेवढं एन नंबर ऑफ कन्फ्युजन दिलेलं आहे. सिम्पल फॉर्मॅटमध्ये आपण लक्षात ठेवूया. तिथे 3 लेअर फॉर्म झालेले आपल्याला कळाले. त्याच्यानंतर मी असं सांगितलं की ह्या गॅस्ट्रुलेशनच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 2 मध्ये अशा स्पेस दिसतात. खालचा जो आहे ज्याला आपण नाव दिलं होतं यॉर्क सॅक हा पार्ट. वरती काय तयार होत आहेत, वरती तयार होते ॲम्निओटिक कॅव्हिटी. ॲम्निओन सेल्स असतात, ट्रोफोब्लास्ट सेल त्यांना सिक्रेट करतात, त्यांचं नाव झालं ॲम्निओन सेल. ॲम्निओन सेल ह्या एक कॅव्हिटी फॉर्म करतात, त्याच्यावरून त्यांचं नाव आलं ॲम्निओटिक कॅव्हिटी. ह्या कॅव्हिटीच्या आतमध्ये फ्लुइड फिल करून ठेवलं जातं जेणेकरून फर्दर त्या बेबीच्या प्रोटेक्शनसाठी असतं, ग्रोथसाठी, नरिशमेंटसाठी. सो ते जे काही ॲम्निओटिक फ्लुइड आहे त्या कॅव्हिटीमध्ये होतं, सो त्याला आपण म्हटलं इट्स अ ॲम्निओटिक फ्लुइड. सो इथे वरती एक आपल्याला कॅव्हिटी दिसली विच इज ॲम्निओटिक कॅव्हिटी. इथे खाली एक पार्ट दिसला त्याला नाव सांगितलं आपण यॉर्क सॅक. आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने 3 जर्म लेअर फॉर्म झालेल्या दिसल्या. एक होती एंडोडर्म, मी इथे मेन्शन केलेले. सेकंड होती मेझोडर्म आणि थर्ड वन आहे ती आहे एक्टोडर्म. सो इन अवर नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू टेक अप द फेट ऑफ, म्हणजे काय डेस्टिनी काय फॉर्म करायला जाणार आहे ते, आणि प्लस तिथे आपण परत एकदा ह्या ॲम्निओटिक कॅव्हिटी कशा डेव्हलप होतात, प्लासेंटाचं तर एक सेपरेट लेक्चर असणारच आहे. सो दॅट नेक्स्ट पार्ट वी आर गोइंग टू टेक अप इन अवर नेक्स्ट लेक्चर. बाय दॅट टाईम थँक्यू.